अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये अशी एक तरी व्यक्ती असते जिचा विवाह जुळत नाही। कधी ती आपली बहीण असते, कधी तो आपला भाऊ असतो, कधी ती आपली नणंद असते, तर कधी आपल्याच स्वतःची मुलगी किंवा मुलगा असतो। मला बऱ्याच वेळा कमेंट्स असतात, बऱ्याच वेळा पर्सनली कॉल असतात, ताई खूप प्रयत्न करतोय, सगळं करतोय, पण अजूनही माझ्या बहिणीचं लग्न जुळत नाही, अजूनही माझ्या भावाचं लग्न जमत नाही। बऱ्याच आयांना टेन्शन आलेलं आहे, ताई लग्नाचा सीझन सुरू झालाय, बाकी सगळ्या मुलांची लग्न जमली, पण माझ्याच मुलाला कुठलं चांगलं स्थळ देखील येत नाही। बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्न जुळवण्यासाठी अडलेलं थांबलेलं जे लग्न आहे ते मनासारखं जुळून येण्यासाठी समोरून आपल्याला एक ज्याला आपण म्हणतो सुसज्ज जे स्थळ आहे हे स्वतः चालून आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। विवाह जुळवायचा असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता। एखाद्या व्यक्तीला नोकरी हवी असेल, इच्छित ठिकाणी इच्छित पगाराची नोकरी हवी आहे, ताई खूप इंटरव्ह्यू देते पण हवं त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही, साध्या सुद्धा नोकऱ्या मिळत आहेत पण जिथे मला माझ्या म्हणजे पोस्टनुसार मला जे हवं आहे ते नाही, तर ती हवी तशी नोकरी मिळण्यासाठी, विवाह जुळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातून दुरावलेल्या किंवा लांब झालेल्या, आपल्यापासून दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे। ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ जर ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली, तुमच्यापासून लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल। लोक बोलण्यासाठी तडमडतील, भेटण्यासाठी तडफडतील, ही एक वस्तू जवळ ठेवल्यानंतर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखं वागेल। ज्याला आपण म्हणतो की ह्या व्यक्तीने माझं ऐकलं पाहिजे, या व्यक्तीने माझ्या इशाऱ्यावर नाचलं पाहिजे, सेम ही गोष्ट तुमच्यासोबत घडायला लागेल। ही वस्तू अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, आपल्याकडे लोकांना मोहित करण्यासाठी खूप प्रभावी आहे। बऱ्याच वेळा आपलाच भाऊ, आपलीच मुलगी, आपलीच पत्नी किंवा आपलाच पती आपल्यापासून दुरावलेली असतात। ज्यांना आपण जवळचं मानतो, हक्काचं मानतो, तीच लोक आपल्यापासून लांब गेलेली असतात। अशा सगळ्या लांब गेलेल्या लोकांना जवळ आणण्यासाठी तुम्ही ही रेमेडीज आवर्जून करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवार म्हणजे कुठलाही एक सोमवार घ्यायचा आहे। सोमवारच्या दिवशी लक्षात ठेवा, सुतक नसावं, मासिक धर्म नसावा किंवा कुठल्याही प्रकारचे ज्याला म्हणतो सुयेर वगैरे आहे तर हे नसावं। शिवाय हा उपाय करत असताना घरामध्ये 4 स्त्री आहेत आणि चौघींपैकी एकाला तरी मासिक धर्म असेल तरी हा उपाय करता येणार नाही। हा उपाय अत्यंत पवित्र आहे, त्याच्यामुळे आपलं घर संपूर्ण स्वच्छ आणि पवित्र असलं पाहिजे। कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक रुद्राक्ष, एकमुखी रुद्राक्ष जो असतो, हा एकमुखी रुद्राक्ष आपल्या घरात आणायचा आहे। पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळेल। रुद्राक्ष तुम्ही अगोदरच आणून ठेवला आणि सोमवारच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। एकमुखी रुद्राक्ष, लाल रंगाचा धागा आणि त्याच्यासोबत चांदीचे ताट, ह्या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं, सोमवारच्या दिवशी देवघरात नित्यपूजा सेवा जी असते नियमित आपली ती करून घ्यायची, दिवा वगैरे लावून घ्यायचा। त्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची, या प्लेटमध्ये हा एकमुखी रुद्राक्ष ठेवायचा, यावरती थोडं पाणी घालायचं, 1 चमचा पाणी, 1 चमचा दूध, पुन्हा 1 चमचाभर पाणी, असं त्या एकमुखी रुद्राक्षाला छान स्नान घालायचं, अभिषेक घालून घ्यायचं। ठीक आहे। आता त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि त्याने हा एकमुखी रुद्राक्ष व्यवस्थित पुसून घ्यायचा, पूर्ण तो क्लीन करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला पुन्हा एक छोटीशी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आहे, त्यावरती हा पुन्हा रुद्राक्ष ठेवायचा आहे। आता या रुद्राक्षाला दिवा ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर या रुद्राक्षाच्या वरती तुम्हाला 7 चिमटी, बघा 7 चिमटी तुम्हाला चंदन घालायचं आहे। चंदन घालत असताना ते लाल चंदन घाला, रक्तचंदन ज्याला म्हणतो हे लाल चंदन। चंदन घालत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे। वशीकरणासाठी करताय तर त्या व्यक्तीचं नाव घ्या, ओम ह्रीं क्लीं श्रीं सुहास वश वश स्वाहा, ओम ह्रीं क्लीं श्रीं कीर्ती वश वश स्वाहा।
पत्नीसाठी करताय ओम श्रीम ह्रीम क्लीम रिद्धी वश वश स्वाहा. भावासाठी करताय ओम ह्रीम श्रीम क्लीम राहुल वश वश स्वाहा. त्या व्यक्तीचं जे नाव असेल ते मध्ये घ्यायचं आहे आणि 7 चिमटीने तुम्हाला थोडं थोडं चंदन जे आहे ते त्या एकमुखी रुद्राक्षावरती अर्पण करायचं आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्याच्या 5 मिनिटांनी हे रुद्राक्ष तिथून उचलायचं आहे. ठीक आहे. बघा, जर तुम्ही विवाह जुळण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी हा उपाय करत असाल ओम ह्रीम श्रीम क्लीम वश वश स्वाहा हाच मंत्र, मध्ये नाव घेऊ नका, फक्त मंत्र म्हणा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला त्या चंदनातून बाहेर काढायचा. चंदन पूर्ण खडवायचं, चंदन प्लेटमध्येच घालायचं, वाटीतच ठेवायचं, फक्त रुद्राक्ष त्यातून बाहेर काढायचा. एकमुखी रुद्राक्षाला चांदीची तार गुंडाळायची. जी चांदीची तार घेतलेली आहे ही व्यवस्थित जेवढी मोठी असेल ती पूर्ण त्याला बसेपर्यंत, किंवा छोटी जरी असेल एकदा गुंडाळली तरी खूप आहे, गुंडाळेपर्यंत व्यवस्थित त्याला ती गुंडाळून घ्यायची. त्याच्यानंतर लाल रंगाचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा घेतलेला आहे त्यामध्ये हा रुद्राक्ष अटकावायचा. जसा जमेल तसा त्या धाग्यामध्ये व्यवस्थित अटकावा आणि त्या सोमवारपासून हा एकमुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यात बांधा. आपल्या गळ्यात हाताला बांधला तरीही चालेल, उजव्या हाताच्या दंडाला किंवा गळ्यामध्ये धारण करा. कमीत कमी 43 दिवस, पुरुष करत असेल तर 43 आणि महिला करत असेल तर 41 दिवस हा एकमुखी रुद्राक्ष तुम्हाला धारण करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तेवढे दिवस मांसाहार करायचं नाहीये. हा उपाय तुम्ही पत्नीसाठी, मुलासाठी, त्यांना आपल्याकडे मोहित करण्यासाठी केलाय तर हा रुद्राक्ष तुम्ही धारण करा. समजा तुमच्या मुलाला नोकरी हवी आहे, मुलासाठी हा उपाय करायचा तर हा रुद्राक्ष मुलाच्या गळ्यात धारण करा. तुमच्या मुलीचा विवाह जुळायचा आहे, तुमच्या बहिणीचा विवाह जुळायचा आहे तर हा रुद्राक्ष तुमच्या बहिणीच्या किंवा तुमच्या मुलीच्या, तुमच्या भावाच्या किंवा तुमची जी कोणी चुलती वगैरे असेल तर त्याच्या गळ्यात धारण करायला सांगा. बघा, 41 किंवा 43 दिवसांमध्ये तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव येईल. लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल, लग्न जमतील, विवाह जुळतील, मनासारखं स्थळ येईल, नोकरी लागेल, जे जे स्वप्न तुमचे पूर्ण होते ते स्वप्न पूर्ण होईल. 41-43 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा रुद्राक्ष वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे सोडून द्या किंवा गळ्यातून काढून एखाद्या डब्बीत वगैरे ठेवून द्या. जेव्हा कधी तुम्ही अशा ठिकाणी जाल, तीर्थक्षेत्री किंवा कुठे, तेव्हा तो घेऊन जा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो वाहत्या पाण्यात सोडला, नदीत, गंगेत सोडला तरीही चालेल. अत्यंत साधा, सोपा, शास्त्रात सांगितलेला हा खूप प्रभावी उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.